नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC लक्ष आशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण पवित्र पोर्टल जे टीचर रिक्रुटमेंटसाठी असतात त्याची जी नोंदणी आहे म्हणजे रजिस्ट्रेशन आहे ते सुरुवात झाले आहे. पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2025 आपण त्या वेबसाईटवर आहोत आणि जे स्वयं प्रमाणपत्र त्यांना अपलोड करायचे आहे ज्यांनी टेट दिलेले आहे. टेट 2025ची ज्यांनी टेट दिलेले आहे त्यांना पवित्र पोर्टल मात्र शिक्षक भरतीची निवड प्रक्रिया करण्यासाठी टेट 2025 परीक्षेस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन करण्याची सुविधा 15/12/2000 पासून सुरू करण्यात आली आहे. असं तुम्हाला ह्या ऑफिशियल वेबसाईटवर अशी तुम्हाला एक वेब लिंक दिसायला लागलेली असे एक स्क्रोल करायला लागलेली लाईन दिसत आहे. आपण त्या वेबसाईटवर आहोत. तर स्वयंप्रमाणपत्र अपलोड करण्यासाठी काय काय काळजी घ्यायची आहे किंवा काय काय प्रक्रिया आहे यासाठी एक न्यूज बुलेटिन म्हणजे गाईडलाईन दिलेली आहे कॅन्डिडेटसाठी की त्यांनी काय करायचं आहे, कशा प्रकारे स्वयं प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे त्यासाठी त्यांनी गाईडलाईन्स दिलेली आहे. त्या गाईडलाईनची PDF जी आहे ते आपण ऑफिशियल वेबसाईटवरून इथे या प्रकारे आपण डाउनलोड करून ओपन करू शकता. एक जी PDF आहे ती कशाची आहे ते तिथं उमेदवाराची सूचना आहेत, काही सूचना आहेत त्याची ही PDF आहे. तशाच प्रकारची आणखीन एक PDF आहे. अशाच प्रकारची आणखीन एक PDF आहे. त्यामध्ये स्वयं प्रमाणपत्र अपलोड करण्यासाठी काय काय काळजी घ्यायची, कशी प्रकारची प्रक्रिया आहे याची सर्व माहिती दिलेली आहे. इथं 2 क्रमांकाची जी सेल्फ सर्टिफिकेशन गाईडलाईन्स आहे तिथं आपल्याला क्लिक करून ती PDF ओपन करायची आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे ती आता PDF. बघा, पवित्र प्रणाली शिक्षक सेवक शिक्षक भरतीसाठी उमेदवारासाठी सर्व प्रमाणपत्राची जी माहिती आहे ती या पोर्टलवर या PDF मध्ये तुम्हाला दिसत आहे. आता इथं खूप साऱ्या ते माहिती दिलेली आहे, तुम्ही PDF डाउनलोड करून पाहू शकता. स्वप्रमाणपत्राबाबत सूचना दिलेल्या आहेत की उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र माहिती नमूद करण्यासाठी स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. असं म्हणजे तुम्ही नोंदणी करायची आहे. पवित्र पोर्टलवर नोंदणी व प्रमाणपत्र बनण्याची प्रक्रिया उमेदवारांना स्वतः करायची आहे. अर्ज मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असला तरी उमेदवारांनी नोंदणी व स्वप्रमाणपत्रासाठी आवश्यक माहिती इंग्रजीमध्ये कॅपिटल लेटर्समध्ये भरावी. संक्षिप्त अथवा अद्याक्षरे न देता संपूर्ण नाव व संपूर्ण पत्ता नमूद करायचा आहे. सगळी माहिती व्यवस्थित द्यायची आहे. शैक्षणिक व व्यावसायिक अर्थसंबंधात स्वप्रमाणपत्रामध्ये आवश्यक असलेली माहिती दिलेल्या क्रमाने नमूद कराव्याने संबंधित परीक्षेच्या गुणपत्रकावरील दिनांक ही त्या संबंधित शैक्षणिक व व्यावसायिक खात्याच्या सर्व परीक्षा दिनांकापासून म्हणजे 14/5/2025 अखेरपर्यंत आणि 25/9/2025 अखेरपर्यंत अखेरी व्यावसायिक अर्हता विचारात घेतली जाईल असं सांगितले. ज्या उमेदवाराचा निकाल कोणत्याही कारणाने राखून ठेवला आहे असा राखून ठेवलेला निकाल जाहीर झाला असेल तर त्या असे मान्यता येणार नाही. अशा प्रकारची काही माहिती दिली आहे. तुम्ही इथं ही PDF तुम्ही डाउनलोड करून पूर्ण माहिती इथं पाहू शकता. एकूण किती तर बघा, प्रस्तुत परीक्षेच्या सन 2025 या वित्तीय वर्षासाठी ग्राह्य असलेल्या उत्पन्न म्हणजे काय काय कागदपत्राला लागणार आहेत ते सगळे इथं दिलेले आहेत. एकूण किती 24 पेज. मागासवर्गीयासाठी आरक्षण असेल, तसंच आणखीन कशा प्रकारचे त्यांचे आरक्षण असेल, समांतर आरक्षण कशा प्रकारे असेल, माजी सैनिकांसाठी आरक्षण कशा प्रकारे असेल, तसेच पदवीधर अंशकालीन प्रकल्पग्रस्तांचे आरक्षण, भूकंपग्रस्तांचे प्रावीण्य खेळाडूंचे आरक्षण, अनाथ व्यक्तींचे दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षण, पुन्हा महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील उमेदवारांची कशी प्रक्रिया असेल, लहान कुटुंबांचे प्रतिबंध, संगणक, JMSITचे सादर करायचे कागदपत्रे, हे सर्व माहिती तुम्हाला या PDF मध्ये भेटून जाईल. शैक्षणिक अर्हता काय काय असेल, त्याचे कशा प्रकारचे मार्क्स पाहिजेत हे सर्व तुम्हाला ह्या PDF मध्ये माहिती आहे. त्यामुळे फॉर्म भरण्या अगोदर, रजिस्ट्रेशन करण्या अगोदर ही पूर्ण प्रक्रिया, ही फॉर्म तुम्ही वाचून नीट तपासून नंतर फॉर्म भरा. त्यात चुका होऊ देऊ नका. चुका झाल्यास पुन्हा आपल्याला त्याचा परिणाम नंतर पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओमध्ये दिलेली अशा प्रकारची PDF तुम्ही डाउनलोड करा. एक एक पॉईंट नीट का वाचा आणि फॉर्म भरा. धन्यवाद.